तर बघा, आज आहे तिसरी माळ आणि मी अशी झेंडूची माळ करून घातली। झेंडूची माळ म्हणजे फुलं आणि शेवंतीचे म्हणतात ना याला, हे पांढरी फुलं। तर अशी माळ करून घातली आणि आज तिसरी माळ आहे ना। तर बघा असे बारीक बारीक आता उगवायला लागले, हे मस्त छान असं। आता आरती करून घ्यायचे। चला तर आज नाश्त्यासाठी मी काहीतरी नवीन बनवणार आहे। काय बनवणार आहे ते मी पुढे सांगेनच, त्याआधी मी साहित्य सांगते। सुरुवातीला मी घेतलंय 3 चमचे दही, मी 200 ग्राम पनीर घेतलंय, त्यानुसार मी 3 चमचे दही घेतलंय, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा पिझ्झा मिक्स मसाला मिळतो तो, अर्धा चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि हळद थोडीशी आणि चवीनुसार म्हणजे त्या दह्यापुरतं मीठ टाकायचं आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं ते। हे असं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता। तर बघा मी पनीर घेतलंय आणि हे पनीर सुद्धा याच्यामध्ये टाकून व्यवस्थित छान सगळ्या पनीरला ते मसाला लागला पाहिजे, तर असं मिक्स करून घ्यायचं आणि एक 10-15 मिनिट हे मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं। चला तर मॅरिनेट करून झाल्यानंतर मी इकडे घेतलाय पॅन, त्याच्यामध्ये टाकणार 2 चमचे तेल, आपल्या आपल्या आवडीनुसार तेल टाकू शकतो आपण। तेल गरम झाल्यानंतर जे मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे पनीर, तर मी ते थोडंसं टाकून घेतलं सगळीकडे। आता हे 1 मिनिटभर छान परतवून घ्यायचं, त्याला छान असं तेल सुटेल आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये उभा लांब लांब चिरून कांदा टाकायचा, टोमॅटो टाकायचा, जेणेकरून ज्यांना कच्चा कांदा खायला आवडत नाही त्यांच्यासाठी हे असं टाकायचं। मग पनीर मऊ होईपर्यंत कांदा आणि टोमॅटो हे सुद्धा छान मऊ होतं आणि हे सुद्धा एक 2-4 मिनिट छान शिजवून घ्यायचं, पनीर पण छान मऊ होईल आणि कांदा टोमॅटो पनीर या सगळ्यांना छान असा मसाला व्यवस्थित लागेल। तर तुम्ही सुद्धा हे नक्कीच करा, मी सुद्धा हे पहिल्यांदाच ट्राय केलंय, कधीच मी केलेलं नाहीये, कारण नाश्त्यासाठी सकाळ सकाळी म्हटलं वेगळं काहीतरी करूया त्यासाठी। तर तो पनीर मसाला आपला रेडी झालेला आहे, तर ते मी म्हणजे एका साईडला ठेवून दिलं। त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे मी तूप लावून चपाती बनवते। मी कसं आहे बटर पण लावू शकतो आपण, पण माझ्याकडे बटर नाही, त्यामुळे मी म्हटलं तूप वापरूया आणि आपण चपाती कुठल्याही पद्धतीने आपल्याला जसं आवडेल तसं करू शकतो। तर मी इथे बघा एक छोटीशी चपाती जाडसर लाटून घेतली गोल आणि त्याच्यावरती मी तूप लावून घेते आणि तूप लावून झाल्यानंतर मी त्या चपातीला हळूहळू फोल्ड करून घेणार आहे। हे बघा ह्या पद्धतीने आपल्या आपल्या म्हणजे वेगवेगळ्या टेक्निकने आपण करू शकतो, पण मी नेहमी अशी करते म्हणून मी असं केलंय। मी हे का करते, कारण की आपल्याला ते पनीर रोल बनवायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला चपाती छान अशी क्रिस्पी करून घ्यायची आहे, त्यासाठी म्हणून मी आतल्या बाजूला तूप लावून घेतलंय आणि ही चपाती अशी एकदम जास्त जोर लावून नाही लाटायचंय, कारण त्याची ती तोंड बुजायला नको त्यासाठी। तर ही चपाती मी छान अशी लाटून घेते, एकदम पातळ नाही लाटायची, थोडीशी जाडसरच ठेवायची आणि लाटून झाल्यानंतर मग छान त्याला ना मीडियम गॅसवरती छान ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त त्याला म्हणजे भाजून घ्यायचंय, एकदम जास्त डार्क नाही करायचंय, कारण आपल्याला पुढे पनीर रोल तयार झाल्यानंतर परत त्या रोलला आपल्याला तव्यावरती थोडंसं क्रिस्पीपणा द्यायचा आहे त्यासाठी। चला तर बघा मी अशी चपाती केली, तर पुढचे सगळे मी करून घेते। चला तर आता मी चपाती घेतली एक आणि त्याच्यामध्ये ते आपण बनवलेलं पनीर मसाला तो टाकून घ्यायचा रोल करण्यासाठी आणि हे टाकून झाल्यानंतर थोडासा कांदा पण टाकायचा आपल्याला आवडत असेल तर, आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालतंय। त्याच्यानंतर थोडंसं मी वरनं मेयोनीज टाकलंय,
तुम्ही सॉस वगैरे आवडत असेल तर टाकू शकता. मी जास्त काही टाकलं नाही कारण आपलं पनीरमध्ये छान भरपूर मसाले घातलेले आहेत त्यासाठी. तर आपला रोल इथे छान तयार झालाय. आता बारीक गॅस म्हणजे मीडियम गॅसवरती आपण तूप किंवा तेल काही लावून छान बारीक गॅसवरती त्याला थोडंसं कडकपणा येऊ द्यायचा, छान भाजून घ्यायचं. आणि तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा कारण खूप छान झाला होता पनीर रोल. मी पहिल्यांदा केला, इतका अमेझिंग झाला होता, मला तर खूप आवडला. कुणाला चला आपला रोल इथे रेडी झालाय, पनीर रोल मी पहिल्यांदाच केलाय. चला आता कुणालचा रिव्ह्यू घेऊया. कुणाल हे बघ, हे खाऊन सांग मला की कसं झालंय ते. गरम आहे बघ, सावकाश खा. खूप जास्त गरम आहे, सावकाश खा. आणि रिअल रिव्ह्यू दे, खोटं नको सांगू. खरंच छान झालंय का? आवडलं ना तुला? चल मग खाऊन घे. चला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच सांगा. आणि
माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा मी दांडिया खेळलेल्या आहेत. मला खरं तर तशी खूप आवड होती पहिल्यापासून, पण खेळायला म्हणजे कधी जायला जमलंच नाही. तर मी पहिल्यांदा दांडिया खेळत, तर मला तर म्हणजे खूप मज्जा आली, खूप एन्जॉय खूप केला. पण पाय खूप दुखतायत आता, कारण सवय नाहीये, पहिल्यांदाच खेळले आणि खूप खेळले. तर मला जमतात का दांडिया तेही सांगा. पण मला तर म्हणजे बऱ्यापैकी काल जमलं, म्हणजे सुरुवातीला नाही आलं मला, तर सगळ्यांनी मला सांगितलं आणि मग हळूहळू थोडंसं जमलं. आणि बघूया आता, आज पण म्हणजे आता अजून 4 दिवस राहिलेत ना फक्त, तर रोज रात्री मी जाणारच आहे. याच्या आधी 5 दिवस 4 दिवस मी गेलेच नाही. आणि चला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच सांगा. आणि सगळ्यांनी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, त्याच्यासोबतच कमेंट सुद्धा करत जावा. चला तर भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. आणि हो, रेसिपी कशी वाटली तेही नक्कीच सांगा आणि तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा. आम्हाला तर सगळ्यांना खूप आवडली, खूप अमेझिंग झाली होती. आणि बाहेर बघा, हाच रोल आपण घ्यायला गेलो कमीत कमी तर 100 रुपयाला तरी भेटत असेल. तर चला तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. चला तर मग.